कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये बस। पाणी घेऊन ये सगळ्यांसाठी। काय झालं नीरज? सर, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी इथे थांबणं ठीक होतं, पण आता इथे राहणं। नीरज, संकोच करू नकोस। नाही, मी माझ्या दुसऱ्या घरात जाऊन राहू शकतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही। हे बघ नीरज, तू जाऊ शकतो, तुला कोणी अडवणार नाही, पण आता ती वेळ नाहीये, ती परिस्थिती नाही। नीरज, आणि एक मुलगा म्हणून तुला काय वाटत असेल हे समजू शकतो आम्ही, आणि अशा वेळी आम्ही तुला एकटं नाही सोडू शकत। हे बघ नीरज, आधी तुझी परीक्षा होती म्हणून तू इथं राहत होतास, पण आता तुला हक्काने आम्ही घरी आणलंय, संकोच नको करूस। हो, पण माझ्यामुळे कशाला सगळ्यांना त्रास? अरे कोणाला कसलाही त्रास नाहीये, कसली अडचण नाहीये नीरज, तू काही काळजी करू नकोस। शिनू, नीरजला तुझ्या खोलीत नाही। हो नीरज, चल। जा। निशी, आता झाला गेला सगळा विसरून जा। आता पुन्हा नव्याने सुरुवात कर। हे बघ निशी, तुझी निवड योग्यच होती, हे आता सिद्ध झालेला। कोणाच्याच मनात किंतु परंतु नाही। तू काय काळजी करू नकोस, हा? सगळं ठीक होईल। ओवी, हिला खोलीत घेऊन जा। रघुनाथा, काय चाललंय या सगळ्या? हा, त्या पोराच्या औशीन काय रंग उधळल्यान, काही सरलं? आणि यो नीरज आपल्या निशी सोबत संबंध तोडून गेलो होतो, त्याकाच मी परत घरात आणलास। आई, ज्या झाला त्या विसरणं कोणासाठी सोपा नव्हता, मान्य, आणि म्हणून तू जा बोलतस ना ते माका पटता, पण या सगळ्या नीरजचा काय दोष आहे? हा, आता त्यांनी त्याच्या औशीवरती डोळे झाकून विश्वास ठेवला, हे त्याचं चुकला, पण आता त्याका पण सत्य कळलं ना, पण त्याच्या औशीने केलेल्या चुकीची शिक्षा त्याका का द्यायची? पण असं घरात आण ना। आहे, आधी माका पण नीरज बद्दल विश्वास नव्हतो, पण तो विश्वास त्यांनी जिंकला ना, आणि या घरचा भावी जावई म्हणून तो इथं राहू शकतो ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।